नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, विधवा व निराधार महिलांसाठी आणि त्यासोबतच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी व वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय 25 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे। आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती सांगण्यात आली आहे की सप्टेंबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आणि आता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे। आणि त्यासाठी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ या योजनेसाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 100% निधी खर्च करण्यात आला असून सन 2025च्या पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही योजनांसाठी 1500 कोटी रुपये व 2000 कोटी रुपये इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे, असं या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आणि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना ऑक्टोबर 2025 या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना आणि त्यासोबतच सर्व विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आनंदाची बातमी लाभार्थ्यांना या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर आता जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना 2500 रुपये येतील आणि बाकीच्या सर्व लाभार्थ्यांना 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत। तर अशा पद्धतीने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात लाभार्थ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।